नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लास्ट वीकमध्ये मी गोल्डचं अनालिसिस केलं होतं आणि मार्केटनी त्याचप्रमाणे मोमेंटम दिली होती. लास्ट मी टार्गेट जो सांगितलं होतं 2710 ते 11 पर्यंत मार्केट पोहोचण्याची शक्यता आहे. तर तसं पण मार्केटने आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे आणि सध्या आता मार्केट हे 2716 पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तर ह्याच्या पुढे मार्केटची काय परिस्थिती असणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं प्रेडिक्शन करणार आहोत. तर ऑलरेडी मी लेवल्स टाकलेले आहेत. मी तुम्हाला फक्त समजून सांगतो की मार्केटचे मोमेंटम या आठवड्यामध्ये कसे असणार आहे. ज्या वेळेला एक आठवड्यामध्ये मार्केट हे सेल साईडला असू दे किंवा बाय साईडला असू दे, जेव्हा वन साईडला कुठे चांगली मोमेंटम दिल्यानंतर हे जर मार्केट आपला ट्रेंड चेंज करायचा असेल तर तिथं कोणता तरी एक चार्ट पॅटर्न हा तयार होत असतो. त्याच्यामध्ये सेलर्स आणि बायर हे आपले मार्केट अप पोझिशनला घेऊन जायचंय की डाऊन पोझिशनला घेऊन जायचंय याच्याबद्दल तिथे म्हणजे ते बोलतात ना, भांडण लागलेलंच असतं. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये काही ट्रेड घ्यायचा नाहीये. तर त्यासाठीच मी तुम्हाला ती गोष्ट समजून सांगणार आहे की याच्या पुढे आता मार्केटची परिस्थिती काय असू शकते ती. ठीक आहे, तर आपण अनालिसिस करायला सुरुवात करूयात. ऑलरेडी मी लेवल्स टाकलेले आहेत. मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. आता ही मार्केटची मोमेंटम आहे की आता लेवल्स ऑलरेडी टाकलेले आहेत मी. सध्या आता मार्केट आहे बरोबर 2716 ठीक आहे, एक मिनिट. आता 2716 आहे बरोबर. मार्केट इकडनं मोमेंटम होऊ शकते मार्केटची. एकच मिनिट चालत नाही. आता मार्केट इकडनं सुरुवात होईल ते मार्केट माझ्या अंदाजे जाऊ शकतो कमीत कमी 2758 पर्यंत. 2758 ला परत गेल्यानंतर मार्केट परत एकदा रिटेस्ट करणार. 2758 ला मार्केट जाऊ शकतो. ठीक आहे, तिकडनं परत एक रिटेस्ट देईल मार्केट कदाचित पर्यंत, म्हणजे 2703 पर्यंत. त्याच्यानंतर परत एकदा थोडं वर जाईल. म्हणजे इथे ऍक्च्युली असं एखादा सिमेट्रिकल ट्रायंगल असा रेडी होऊ शकतो, असं बोलायला काही हरकत नाही. मग थोडंसं वर जाऊन परत एकदा एक ब्रेकआउट देऊ शकतो. ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट येऊ शकतो 2671 पर्यंत. 2671 ला टच केलं तर त्याच्यानंतर मार्केट जाऊ शकतं बाय साईडला. म्हणजे मार्केटची जी लास्ट जो टार्गेट असू शकतो मार्केटचा, मला सांगतो मी, लास्ट मार्केटचा टार्गेट असू शकतो 2830 पर्यंत लास्ट. त्याच्यावरती तर नाही, आठवड्यामध्ये इतका टार्गेट मार्केटचा असू शकतो. आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे असं होऊ शकते की मार्केट इकडनंच खाली येईल. म्हणजे उद्या असं चालू झालं की इकडनं मार्केट ऑलरेडी डायरेक्टली खाली येऊ शकतं. म्हणजे 2671 ला टच करेल. त्याच्यानंतर मार्केट जाऊ शकतं 2731, 2737, 31 पर्यंत तो आपला टॉप देऊन परत रिटर्न मार्केट परत खाली होतं. म्हणजे ऍक्च्युली इथे एखादा पॅटर्न बोलतात ना, रेडी होऊ शकतो थोडा. आणि त्याच्यानंतर मार्केट एक टच देऊ शकतो कशाला, 2775 ला टच करून रिटर्न मार्केट सेल पोझिशन मध्ये येऊ शकतो. जर मार्केटनी ही असा जर ब्रेकआउट जर दिला, म्हणजे मार्केटची जी इम्पॉर्टंट लेवल आहे सेल मध्ये येण्यासाठी ही 2600 किती आहे, 2667 टू 2660. म्हणजे हे जर मार्केटनी क्रॉस जर केलं, ही लेवल जर मार्केटनी क्रॉस केलं तर आरामात जे मार्केट आहे आपलं पहिला टार्गेट असू शकतो मार्केटचा हा 2627, म्हणजे 2627 पर्यंत हा पहिला टार्गेट असू शकतो. आणि दुसरा टार्गेट जो असू शकतो या आठवड्यामध्ये 2570.11. म्हणजे हा एक सिनारिओ असा
मार्केटचा इथे घडू शकतो. म्हणजे ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत की मार्केट एक तर वर टच करून खाली येऊ शकतं, किंवा खाली आपला इम्बॅलन्स जो झोन आहे मार्केटचा 2665, म्हणजे जी लेवल आहे मार्केटची, ही खूप इम्पॉर्टंट लेवल. ही जर क्रॉस जर मार्केटने केली तर समजून जायचं की मार्केट सेल पोझिशन मध्ये येऊ शकतं. आणि समजा की आपला जो अचिव्हमेंट आहे, म्हणजे समजा की ही जी लेवल आहे आपली, जी 2736 ते 2748 जेव्हा आहे, तर ही लेवल क्रॉस करून जर मार्केट वरती मोमेंटम देत असेल, आपला जो पहिला जो हाय आहे जो मार्केटने दिला होता याच्या आधीचा, म्हणजे 2789, हा हाय जर मार्केट तोडतंय, तर असं समजून शकतो की मार्केट आरामात वर म्हणजे अप पोझिशनला जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यानंतर टार्गेट जर मध्यंतर अशी काही सिच्युएशन घडली मार्केटमध्ये, तर मी परत एकदा एक नवीन अनालिसिस करून गुरुवारी किंवा शुक्रवारी एक नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्याबद्दल, जर असं काही मोमेंटम होत असेल तर. आणि असं बघायला खूप दिवसापासून असं बघतो की मार्केटमध्ये इंडस्ट्री आपलं हे बोलतो इन्स्टिट्यूशन ट्रेड नाही होते, किंवा बँकर्स ट्रेड नाही करत आहेत. हे सगळे रिटेल ट्रेडर जे आपल्यासारखे आहेत ते त्याच्यामध्ये ट्रेड करत आहेत. तर अशी काही एकदम लॉंग कॅन्डल कुठं रेडी होत नाहीये, किंवा इन्स्टिट्यूशन ट्रेड होत नाहीये, त्याच्यामुळे थोडस मार्केटची परिस्थिती थोडीशी खराब आहे असं बोलायला काही हरकत नाहीये. पण करतात ते ट्रेड, मी पण करतोय, तुम्ही पण करा. पण आपला जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो त्या हिशोबामध्येच तुम्ही सगळेजण ट्रेड करायला अशी करा. रिस्क जास्ती घेऊ नका, आणि लॉट साईज जर तुमचं अकाउंट जर कमी असेल तर लॉट साईज जास्ती वाढवू नका. जे आपलं जे लॉट साईज असेल त्या हिशोबामध्येच ट्रेड करा. ओके. आता या आठवड्यामध्ये एवढ्या सर्व गोष्टी घडू शकतात. तर नेक्स्ट व्हिडिओ मी पुढच्या संडेला मी परत अपलोड करेल. तोपर्यंत काळजी घ्या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या बायोमध्ये माझं इंस्टाग्राम आणि टेलिग्रामचं लिंक दिलेली आहे. ते माझं पर्सनल चॅनल आहे. मी तिकडे गोल्डसाठी सिग्नल्स देत असतो. तर डेली सिग्नलसाठी जर कोणाला हवे असतील तर मला टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन करू शकता.